त्याच्यावर दर्शन करतात विविध देशांवर जे टॅरिफ लावणं सुरू केलेलं आहे त्याच्यावर भाष्य जो आहे तो या बडग्याच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे। त्यामुळे फक्त नागपूरचेच प्रश्न नाही, डोनाल्ड ट्रम्प यांची टिंगल उडवता येईल अशा पद्धतीचे विविध बॅनर्स जे आहेत ते लावण्यात आलेले। एक वेगळा बडगा, एक वेगळा भाष्य जो आहे तो नागपूरच्या या मारबत मिरवणुकीच्या माध्यमातून आपल्याला या वर्षी पाहायला मिळत आहे। विविध विषयांवर विविध देशांवर जे टॅरिफ लावणं सुरू केलेलं आहे त्याच्यावर भाष्य जो आहे तो या बडग्याच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे। त्यामुळे फक्त नागपूरचेच प्रश्न नाही, डोनाल्ड ट्रम्प यांची टिंगल उडवता येईल अशा पद्धतीचे विविध बॅनर्स जे आहेत ते लावण्यात आलेले। एक वेगळा बडगा, एक वेगळा भाष्य जो आहे तो नागपूरच्या या मारबत मिरवणुकीच्या माध्यमातून आपल्याला या वर्षी पाहायला मिळत आहे। विविध विषयांवर विविध देशांवर जे टॅरिफ लावणं सुरू केलेलं आहे त्याच्यावर भाष्य जो आहे तो या बडग्याच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे। त्यामुळे फक्त नागपूरचेच प्रश्न नाही, डोनाल्ड ट्रम्प यांची टिंगल उडवता येईल अशा पद्धतीचे विविध बॅनर्स जे आहेत ते लावण्यात आलेले। एक वेगळा बडगा, एक वेगळा भाष्य जो आहे तो नागपूरच्या या मारबत मिरवणुकीच्या माध्यमातून आपल्याला या वर्षी पाहायला मिळत आहे। विविध विषयांवर विविध देशांवर जे टॅरिफ लावणं सुरू केलेलं आहे त्याच्यावर भाष्य जो आहे तो या बडग्याच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे। त्यामुळे फक्त नागपूरचेच प्रश्न नाही, डोनाल्ड ट्रम्प यांची टिंगल उडवता येईल अशा पद्धतीचे विविध बॅनर्स जे आहेत ते लावण्यात आलेले। एक वेगळा बडगा, एक वेगळा भाष्य जो आहे तो नागपूरच्या या मारबत मिरवणुकीच्या माध्यमातून आपल्याला या वर्षी पाहायला मिळत आहे। विविध विषयांवर विविध देशांवर जे टॅरिफ लावणं सुरू केलेलं आहे त्याच्यावर भाष्य जो आहे तो या बडग्याच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे। त्यामुळे फक्त नागपूरचेच प्रश्न नाही, डोनाल्ड ट्रम्प यांची टिंगल उडवता येईल अशा पद्धतीचे विविध बॅनर्स जे आहेत ते लावण्यात आलेले। एक वेगळा बडगा, एक वेगळा भाष्य जो आहे तो नागपूरच्या या मारबत मिरवणुकीच्या माध्यमातून आपल्या तर ही काही वेळापूर्वीची दृश्य आहेत ज्यावेळी दोन्ही मारबती एकमेकांसमोर आलेल्या होत्या। काळी आणि पिवळी मारबत ही समोर आलेली होती आणि प्रचंड मोठी गर्दी नागपूरकरांची इथे आपल्याला पाहायला मिळतेय। इडापिडा घेऊन जागे मारबत असं म्हणत नागपूरकर देशावर, राज्यावर आणि आपल्या शहरावर आलेली संकट, इडापिडा, रोगराई, अनिष्ट रूढी, परंपरा, चालीरीती या सगळ्या दूर होऊ देत असं गाऱ्हाणं या मारबतीसमोर घालत असतात। आणि आपण दृश्य पाहतोय, हजारोंच्या संख्येनं नागपूरकरांची गर्दी इकडे झालेली आहे। आपल्या लहान मुलांना या मारबतीचा स्पर्श व्हावा म्हणून नागपूरकर प्रचंड प्रयत्न करत असतात आणि त्यासोबतच या मारबतींचं दर्शन घेतल्यानंतर आपल्या घरावर, कुटुंबावर आलेलं संकट दूर होईल अशी नागपूरकरांची श्रद्धा आहे। आणि ही श्रद्धा गेली 144 वर्षांची आहे, ही परंपरा गेली 144 वर्षांची आहे। सुरुवातीला इंग्रजांविरुद्धच्या संपूर्ण लढ्याचं द्योतक म्हणून ही मारबत मिरवणूक काढली जात होती आणि नंतर समाजातल्या अनिष्ट चालीरीती, रूढी, परंपरा, समाजाचे प्रश्न या भोवती हा उत्सव फिरू लागला आणि आता त्या उत्सवाचं एक भव्य आणि विशाल स्वरूप आपण सध्या पाहतोय। नागपूरमध्ये काळी पिवळी मारबत निघालेली आहे आणि या मारबती एकमेकींसमोर आलेल्या आहेत। हजारोंच्या संख्येनं नागपूरकर या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत। नागपूरमधल्या मारबत उत्सवाची हे दृश्य आपण पाहतोय। फक्त आणि फक्त नागपूरमध्येच हा मारबत उत्सव असतो, संपूर्ण विदर्भात देखील या उत्सवाची कुठेही परंपरा नाही। 1981 पासून नागपूरमध्ये या मारबत उत्सवाची परंपरा आहे। इंग्रजांच्या विरोधात आंदोलन म्हणून मारबत उत्सवाला सुरुवात झाली। मारबत आणि बडगा हा जगातला एकमेव असा मिरवणूक प्रकार आहे। भोसल्यांची राणी बांकाबाईनं इंग्रजांची हातमिळवणी केल्याचा निषेध म्हणून काळी मारबत काढली जाते। या मारबतीमध्ये कागद आणि बांबू वापरून केलेल्या पुतळ्यांची मिरवणूक निघते। पोळ्याचा दुसरा दिवस म्हणजे तान्ह्या पोळ्याच्या दिवशी मारबत मिरवणूक काढली जाते।
आणि दहन केलं जातं। मारबत मिरवणुकीमध्ये काळी आणि पिवळी मारबत असे दोन प्रकार असतात। बांकाबाईच्या नवऱ्यानं तिच्या कृत्याचा विरोध केला नाही म्हणून त्याचाही पुतळा म्हणजेच बडग्या बनवून निषेध केला जातो। वाईट चालीरीती आणि रोगराई दूर करण्याचं मारबतीला साकडं घातलं जातं। दरवर्षी वर्षभरातील चर्चेचा विषय घेऊन बडगा बनवला जातो। रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। रजत, दोन्ही मारबती समोरासमोर आल्या। नक्कीच परंपरेचा एक संपूर्ण हा आयोजन आहे आणि परंपरेनुसार दोन्ही मारबतीच्या मिरवणूक आज सकाळी निघालेल्या होत्या आणि नेहरू चौक परिसरात दोन्ही मारबत समोरासमोर आल्या आणि असं मानतात की दोन्ही मारबत ज्या आहेत त्या एकमेकींच्या बहिणी आहेत आणि समोरासमोर आल्यानंतर एकमेकींचं दर्शन घेत वंदन करत मग पुढे एकत्रित मिरवणूक निघते। दोन्ही मारबतीचं एकत्रीकरण काही क्षणांपूर्वी नागपूरच्या नेहरू चौकावर पार पडलेलं आहे आणि आता पिवळ्या मारबतीची मिरवणूक जी आहे ती समोर मार्गक्रमण करत आहे आणि हळूहळू पाठीमागे काळ्या मारबतीची मिरवणूक जी आहे ती पण मार्गक्रमण करणार आहे। नागपूरच्या विविध भागातून दुपारपर्यंत ही मिरवणूक समोर जात राहील आणि संध्याकाळच्या